नमस्कार. विज्ञानयात्री अर्ने विल्यम कौरिन टिसेलियस यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री अर्ने विल्यम कौरिन टिसेलियस हे स्वीडन देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1948 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. जैल वैद्युतिक कण संचलन म्हणजे इलेक्ट्रोफोरोसिस आणि अधिशोषण म्हणजे ॲडसॉर्प्शन या तंत्राद्वारे रक्तातील प्रथिनांचे जटिल स्वरूप या संदर्भातील संशोधनाप्रित्यर्थ अर्न विल्यम कौरिन टिसेलियस यांना सन 1948 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. विशिष्ट क्षमतेच्या विद्युतभार याच्या उपयोजनेतून जैव मिश्रणातील महाकाय जैव रेणू, बायो मॅक्रोमॉलिक्युल्स, DNA, RNA, प्रथिने इत्यादी विलगीकरण आणि विश्लेषणीकरण यासाठी वापरले जाणारे वैज्ञानिक पद्धतीला जैल वैद्युतीकरण संचलन इलेक्ट्रोफोरोसिस असे म्हणतात. न्यूक्लिक ॲसिडचे रेणू ॲगॅरोज किंवा पदार्थांच्या मॅट्रिक्सद्वारे ऋणात्मक प्रवाह निगेटिव्ह चार्ज केलेल्या रेणूंना हलवण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड लागू केले जाते. ॲगॅरोज किंवा इतर पदार्थांच्या मॅट्रिक्सच्या हालचालीमुळे न्यूक्लिक ॲसिडचे लहान रेणू जेलच्या छिद्रामधून अधिक सहजपणे स्थलांतरित होतात. लहान रेणू अधिक वेगाने हलतात आणि लांब रेणूपेक्षा जास्त स्थलांतरित होतात, कारण लहान रेणू जेलच्या छिद्रामधून अधिक सहजपणे स्थलांतरित होतात. जेल इलेक्ट्रोफोरेसिस प्रक्रियेदरम्यान विद्युत प्रवाहात चार्ज केलेल्या कणांची हालचाल करताना अँटी कॉन्व्हेक्टिव्ह माध्यम किंवा चाळणी माध्यम म्हणून जेलचा वापर केला जातो. जेल विद्युत क्षेत्राच्या वापरामुळे होणारे थर्मल संवहन दडपतात आणि रेणूचा मार्ग मंद करून चालण्याच्या माध्यम म्हणून देखील कार्य करू शकतात. पूर्ण झालेले पृथक्करण राखण्यासाठी जेल देखील फक्त सर्व करू शकतात, जेणेकरून पोस्ट इलेक्ट्रोफोरेसिस डाग लागू केला जाऊ शकतो. अधिशोषण म्हणजे ॲडसॉर्प्शन या जैवभौतिक क्रियेमध्ये काही धन किंवा द्रव पदार्थ यांच्या पृष्ठभागाशी संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थातील अणू, रेणू, आयन यासारखे घटक आकृष्ट करून स्वतःच्या पृष्ठभागावर साचवून ठेवतात. ज्या पदार्थांच्या पृष्ठभागावर अधिशोषणाची क्रिया होते त्या पदार्थाला अधिशोषक किंवा ॲडसॉर्बंट असे म्हणतात. तर आकृष्ट झालेल्या पदार्थाला अधिशोषित द्रव ॲडसॉर्बेट असे म्हणतात. अधिशोषण हे शोषणाहून वेगळे असते. शोषणात संपूर्ण घन किंवा द्रव पदार्थ भाग घेत असतो. उलट अधिशोषण हे पदार्थांच्या पृष्ठापुरतेच मर्यादित असते. अधिशोषण हे एक पृष्ठीय भौतिक रासायनिक क्रिया आहे. जैल वैद्युत कण संचलन इलेक्ट्रोफोरेसिस आणि अधिशोषण ॲडसॉर्प्शन या तंत्राद्वारे रक्तद्रव्यातील प्रथिनांचे जटिल स्वरूप या संदर्भातील संशोधनाप्रित्यर्थ अर्न विल्हेल्म कौरिन टिसेलियस यांना सन 1948 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अर्ने विल्यम कौरिन टिसेलियस यांचा जन्म दिनांक 10 ऑगस्ट 1902 रोजी स्टॉकहोम येथे झाला. त्यांचे वडील गणितज्ञ होते. अर्न विल्यम कौरिन टिसेलियसच्या लहानपणी त्यांचे वडील वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर आईसोबत गोथेनबर्ग या गावी अर्ने विल्यम कौरिन टिसेलियस यांचे बालपण गेले. स्थानिक शाळा आणि रियल जिमन ॲजियम यांच्या मदतीने अर्ने विल्यम कौरिन टिसेलियस यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1921 साली रसायनशास्त्र या विषयात उपासला विद्यापीठातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षणही याच विद्यापीठातले. सन 1925 पासून अर्ने विल्यम कौरिन टिसेलियस थिओडोर स्वेडबर्ग प्रयोगशाळेत संशोधन सहाय्यक या पदावर रुजू झाले. त्यांनी सन 1930 साली प्रथिनांचे चलसीमा वैद्युत कण संचलन मूव्हिंग बाउंड्री इलेक्ट्रोफोरेसिस या शीर्षकांतर्गत संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. निसर्गतः घडणाऱ्या झिओलाइट्स बेस एक्सचेंजिंग संदर्भातील विसरण
म्हणजे डिफ्युजन आणि अधिशोषण म्हणजे ॲडसॉर्प्शन या विषयांतर्गत सन 1935 नंतर त्यांनी अनेक शोध निबंध रिसर्च पेपर्स प्रकाशित केले. हे शोध निबंध रिसर्च पेपर्स त्यांना त्यांच्या रॉकफेलर फाउंडेशन फेलोशिपच्या मदतीने एच टायलर प्रयोगशाळा प्रिन्स्टोन येथील भेटीदरम्यान अभ्यासातील सातत्यतेसाठी उपयोगी पडले. टायलर प्रयोगशाळा प्रिन्स्टोन येथील रसायनशास्त्र विभागातील नवतंत्र त्यांनी आत्मसात केल्या. उपासला विद्यापीठातून परतल्यावर त्यांनी त्यांचे मूळ आवडीचे जेल, वैद्युतकण संचलन, इलेक्ट्रोफोरेसिस आणि अधिशोषण ॲडसॉर्प्शन तंत्र पुनश्च विकसित केले. जैव रासायनिक समस्यांच्या उकलाप्रित्यर्थ वैद्युतकण संचलन आणि अधिशोषण तंत्राचा वापर अशी नवीन शाखा विल्यम कौरिन टिसेलियस यांच्या प्रयोगशाळेत उदयास आली. विल्यम कौरिन टिसेलियस यांनी उपलब्ध असलेले सर्व तंत्रज्ञान एकत्रितपणे संयोजित केले आणि प्रथिनांचे पृथक्करण या त्यांच्या आवडीच्या मूळ विषयाचा पाठलाग सुरू केला. त्यांनी जैव प्रथिनांचे स्रोतास्तव मानवी रक्तद्रव्याची निवड केली. तो एका विद्युतकण प्रभारित ओल्या कागद मॉइस्ट पेपर कंटेनिंग इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल याच्या मध्यभागी मानवी रक्तद्रव्याची काही थेंब टाकले. असा हा कागद त्यांनी तयार केलेल्या वैद्युतकण संचलन करणारे इलेक्ट्रोफोरेटिक उपकरणात ठेवला. 8 ते 10 तासानंतर त्यांनी निरीक्षण केले. मानवी रक्तद्रव्यातील काही कण प्राप्त विद्युत प्रभाराशी बळी पडतात आणि प्रतिसादार्थ स्थलांतरित होतात हे त्यांच्या लक्षात आले. पुढे जाऊन त्यांनी रक्तद्रव्यातील हे कण विविध प्रथिनांच्या असल्याचे सिद्ध केले. जेल, वैद्युतकण संचलन, इलेक्ट्रोफोरेसिस आणि अधिशोषण ॲडसॉर्प्शन या तंत्राद्वारे रक्तद्रव्यातील प्रथिनांच्या संशोधनाप्रित्यर्थ विल्यम कौरिन टिसेलियस यांना सन 1948 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. विज्ञानातील मूलभूत संशोधन कार्यासाठी विल्यम कौरिन टिसेलियस यांनी संपादन केलेल्या पुरस्कारांची यादी, पारितोषिक आणि सन्मानांची यादी आहे. सन 1948चा नोबेल पुरस्कार, सन 1951 ते 55 कालावधीसाठी द इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲप्लाइड केमिस्ट्री याचे अध्यक्ष, सन 1957 साली रॉयल सोसायटीचे सदस्यत्व आणि सन 1961 सालचा पौल कॅरल सुवर्णपदक. विल्यम कौरिन टिसेलियस यांच्या स्मरणार्थ चंद्रावरील एका ठिकाणाचे नामकरण द ल्युनार क्राटर टिसेलियस असे केले आहे. विल्यम कौरिन टिसेलियस हे प्रसिद्ध स्वीडिश जीवरसायनशास्त्रज्ञ बायोकेमिस्ट होते. त्यांना सन 1948 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. इलेक्ट्रोफोरेसिस, विद्युत संचारण आणि शोषण विश्लेषणातील संशोधनासाठी विशेषतः रक्तातील प्रथिनांच्या सिरम प्रोटीन जटिल स्वरूपाचा शोध लावल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला होता. त्यांनी उपासना विद्यापीठात रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यांनी सन 1936 उपासना विद्यापीठात बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून काम केले. प्रथिने आणि इतर रेणू वेगळे करण्यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस पद्धतीत मोठी सुधारणा केली. ते नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष देखील होते. इलेक्ट्रोफोरेसिस हे एक प्रयोगशाळेतील तंत्र आहे. यात विद्युत क्षेत्राचा वापर करून DNA, RNA किंवा काही प्रथिने यासारख्या भारित चार्ज रेणूंना त्यांचा आकार आणि वीजभारानुसार साईज अँड इलेक्ट्रिकल चार्ज यानुसार वेगवेगळ्या थरामध्ये अलग केले जाते. दिनांक 19 ऑक्टोबर 1971 रोजी विल्यम कौरिन टिसेलियस यांचे निधन झाले. विज्ञात्री विल्यम कौरिन टिसेलियस यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.